अगदी मनासारखंच आहे. मुंबई असो, पुणे असो, पिंपरी चिंचवड असो, नाशिक असो, नागपूर असो, सगळ्या महत्त्वाच्या शहरामध्ये लोकांची मानसिकता बनली आहे. आणि आता कोणी काही बोललं, काही सांगितलं, काही इश्यू केला तर ही मानसिकता बदलणार नाही. लोकांनी भाजपला निवडून द्यायचं ठरवलं आहे. आमच्या महायुतीला मुंबईत निवडून द्यायचं ठरवलं आहे. अजित पवार थेट भाजपच्या इथल्या स्थानिक नेत्यांच्या अंगावरती आले. तुम्ही थोड्याफार फरकानं जरा पेशन्स ठेवून प्रतिवाद करायचा प्रयत्न केला, तर तो जाणीवपूर्वक होता का? राज्यातली घडी विस्कटायला नको किंवा असं आहे की मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे. ज्यावेळी आम्ही हे घोषित केलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला युती करता येणार नाही, आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की मी स्वतः मागच्या काळामध्ये आपल्यासमोर सांगितलं होतं की आम्ही ही युती करणार नाही, पण आमच्या लढती मैत्रीपूर्ण असतील, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलणार नाही. आणि ते शेवटपर्यंत पाहिलं. दादांनी ते पाहिलं नाही. का पाहिलं नाही मला माहिती नाही. वरिष्ठांकडे तक्रार करणार तुमची? माझी हो, दिल्लीत. चला चांगलं, माझ्याच वरिष्ठांकडे ना. ठीक आहे. तटकरे असं म्हटलंय की असं आहे आमचा. आपण जर मागच्या काळातला कारभार बघितला असेल तर आमचा प्रयत्न विरोधकांनाही सोबत घेण्याचा आहे. त्यामुळे दादा तर तसे काय पुण्यामध्ये विरोधक आहे, बाकी विरोधक नाही आहेत. असं म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायची प्रक्रिया सुरू झाली आहे. विलिनीकरण जर झालं तर वरिष्ठ निर्णय घेतील, पण विलिनीकरण झालं तर रालोआमध्ये राहायचं की नाही, राष्ट्रीय लोकशाहीमध्ये एनडीएमध्ये राहायचं की नाही, त्याचाही निर्णय घ्यावा लागेल. प्रश्न एवढाच आहे की या संदर्भात आज बोलणं हे काही योग्य होणार नाही. कारण म्हणजे एक हिंदीतली म्हण आहे, ती अगदी तंतोतंत लागू होते असं नाही, पण कब बाप मरेगावर कब बैल बटेंगे असं म्हणतात. अजून काही झालंच नाही आहे, अजून विलिनीकरण नाही, काही नाही, आणि त्याच्यावर इतक्या चर्चा. आत्ता 2 महानगरपालिकेत ते सोबत लढत आहेत आणि 27 महानगरपालिकांमध्ये एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे याच्यावर एवढी चर्चा का करायची? दादा सातत्याने दिल्लीला का जातात? म्हणजे तुमचं ते बघा, ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील. त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईल, तिकीटे काढून देईल. म्हणजे तसं ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत, पण गरज पडली तर तेही काढून देईन मी. जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे. राज ठाकरे असं म्हणतायत की तुम्ही बसवलेले मुख्यमंत्री आहात. राज ठाकरे असं म्हणतायत तुम्ही बसवलेले मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही गुजरातसाठी वरिष्ठांच्या आदेशानं काम करता. भाजपमधल्या मराठी माणसांनी जरा विचार करायला हवा मराठीचा, मुख्यमंत्र्यांनी तो करायला हवा महाराष्ट्राचा विचार. मी राज ठाकरेंना एवढंच सांगतो, काल मी पुराव्यासहित कशी हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी आणली आणि 2 वेळा त्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय केला हे दाखवलेलं आहे. राजसाहेब, आता तुमचं बंधूंशी पटायला लागलेलं आहे, त्यामुळे माझ्याशी बोलायच्या ऐवजी हे बंधूंशी बोललं पाहिजे. आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही युती करतात. त्यामुळे मला असं वाटतं, मी बसवलेला का उठवलेला, मी झोपलेला का जागा, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा मला मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूनी आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे. पण ठीक आहे, आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो तर काही हरकत नाही. केंद्राबाहेर एक होमगार्ड ठेवणारे का तर जुबार मतदार किंवा मतचोरी होऊ नये म्हणून. खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी मतचोरीच्या संदर्भात बोलू नये, कारण त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे. राज ठाकरेंचे 8 नगरसेवक होते, ते सगळे चोरून नेण्याचं काम उद्धवजींनी केलं. आता ठीक आहे, त्यांच्यासोबतच राज ठाकरे आहेत, पण अशा प्रकारची चोरी करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल, म्हणजे वोट चोरी तर आम्ही करतच नाही, पण वोट चोरीपेक्षा गंभीर आहे की लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक चोरायचे. ही नगरसेवक चोरी त्यांची आहे. शिवाजीनगर मतदारसंघ अवघड होते, त्याच्यासाठी मी समारोपाची सभा तुम्ही इथे घेतली का? नाही, शिवाजीनगर
तर पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत आणि या ठिकाणी लढत होतीये मुख्य ती म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि अशामध्ये अजित पवारांकडून टीका केली जातीये भाजप नेत्यांवर आणि त्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावलेला आहे. याशिवाय ठाकरे बंधूंवरही त्यांनी निशाणा साधला.